बोलू. नमस्कार मंडळी. तर आज आपण ना डांगराच्या भाकरी बनवतोय. मस्त बाहेर पाऊस पडतोय. आम्ही आलोय गावाला. शूटिंग आपल्या व्हिडिओसाठी. काही ठिकाणी याला ना काशी फळ किंवा भोपळा सुद्धा म्हणतात. आमच्याकडे याला डांगर म्हणतात. कसा निघतो तो. खूप दिवस झालेत पण छान आहे. चांगलं आहे ना ताई. वाव मस्त वास येतो. या ना ताई तुम्ही. गाईज नको करून असे त्याचे तुकडे करून पूर्ण साल काढायचे आणि मग नंतर किसून घ्यायचे. आता आहे ना आपण याला किसून घेऊया. सगळे फोड्या केलेत ना त्या किसून घेऊ. ए अन्वी हाय कर. इकडे बघ इकडे बघ. हाय कर. हाय. चालू आता उकड घेतोय आपण. याच्यामध्ये मूळ आणि ते किसलंय ना ते टाकले आणि मग नंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं. वेलची तांदळाचं पीठ. ठेवू का असं ना आता. वेलची टाकायची राहील. वेलची टाकू त्यानंतर टाकू वेलची. सगळीच टाकू. आता आपण ना याच्यामध्ये वेलची टाकतो. वेलची पावडर. वेलची आणि जायफळ. झोपालाच गेली ती. तिला इंजेक्शन द्यायला नेली आता. झालेत गोड. आता टाकू का आता. आई काय करायला घेतले ते. लाखारी टाकते मग उरते करते. टाक टाक टाक. कशी कशी प्रोसेस सांग. त्यानंतर काय करायचं. त्याच्यामध्ये वडी टाकायच्या ना. हे कधीपासून कान खातात असं. पूर्वी काय खायचे का नाही. मग रामाची कान मुली नाही. अच्छा. अशा ओली टाकायच्या. लाकडी कुठून आणली. इथूनच घेतली का. चुलीतली आणली ना. नाही पूर्वी
जेव्हा गरिबी असायची तेव्हा काय हेच खायचं कधी पण असंच करायचे ना चुली उकरायचे. कांदा वगैरे हेच खायचे ना. हा हेच कान. हे पावसाळ्यामध्येच का नंतर पण ठेवायचे काय? हा नाही पावसाळीत निघले का. हे चपाती. किती वेळ ठेवायचं? ते उमवायला लागतील ना. पळसाचं पाणी आहे ना तिथं. पळसाचं पान कुठे? आणलंय. पळसाचं पान? हा आणते घरातले. पळसाचं पान लागतो काय? हा हे बघा पूर्वीच्या काळी मित्रांनो अशा प्रकारचं ह्या ओळी आहेत वगैरे. त्यावेळेस फार गरिबी असायची आणि हे ओळी आहेत त्या अशा प्रकारची प्रोसेस करून मग ते खायचे. सकाळी दुधामध्ये छान लागतात. इकडे कणसं भाजलेली आहेत. पळसाची पानं टाकली का तर करू नये होत. पळसाची पानं वरून टाकायची का? हा नाही बुराला टाकायची पण त्या दे बुराला नको. राखाडी मिक्स झाली पाहिजे ना. मग हे किती वेळ उकळत ठेवायचा? 2 उकळी येऊन द्यायच्या त्यानं. सकाळी काही धुवून काढायचे ना. हा. गरम पाण्यात काढायचे का कसं काय? थंड पाण्यात ना. गरम पाण्यात नाही काढायचे का? नाही गरम पाण्यात परत शिजत ठेवायच्या. या असं ठेवायचं. झाकण नाही ठेवायचं ना. हा टाका नाही. बघा मित्रांनो इकडे मांजरी वगैरे आहेत आणि पाऊस चालू आहे. आज मित्रांनो खूप पाऊस चालू आहे. हे बघा मांजरी. हे आता उकळी झाकण नाही ठेवायचं ना. उकळी झाल्या का मग बंद करायचं का? हा बंद ठेवायचा. रात्रभर असंच ठेवायचं का याच्यावर? हा रात्रभर असंच मग अशा शिजल्या का मग थंड पाणी एक तांब्यावर टाकायचं त्याच्यात. अच्छा. गरम पाणी. नंतर मग सकाळी धुवायच्या त्या आणि हा मग दुधामध्ये छान लागतात. चहामध्ये दुधामध्ये. हे कोणाला ठेवलेत कंस? ती चालू बाहेर काढली ना त्याच्यातले. शिजू द्या आता. शिजली का परत उकली आल्यावर. हे बघा मित्रांनो आता उकळ आलेलं आहे. पाऊस बघा पाऊस भरमसाठ पाऊस चालू आहे. हे बघा वळकंदीचे वळी तयार आहेत. आता चहा सोबत खायला जरा मस्त मजा येईल.